नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. आपण देवाची भक्ती किती उलट्या पद्धतीने करतो हे मी वारंवार सत्संगात सांगतो. आपण जे करायला पाहिजे ते करत नाही. म्हणून या व्हिडिओचं नाव आहे उलटी भक्ती. सरळ आपण भक्ती करतच नाही, सगळं आपण जीवनात उलटं करतो. आपण सुलटंसुद्धा होत नाही आणि त्यामुळं जे पाहिजे ते मिळत नाही. विनाकारण महिला मंडळी नवरात्रात 10 दिवस चप्पल घालत नाहीत. त्याच्यानंतर परमेश्वराने आपल्याला चांगलं खाण्यासाठी पृथ्वीवर पाठवलं आहे. आपण उपवास करतो, एक नाही 10 उपवास करतो. जे शरीराला खाण्यातून अ, ब, क, ड जीवनसत्व मिळतं ते अनेक पदार्थ न खाल्ल्यामुळं आणि काही पदार्थ न खाल्ल्यामुळं हे आपणास मिळत नाही. त्याच्यानंतर देवाच्या दारात गेल्यानंतर डोळे बंद करून दर्शन घेतो. ध्यान करताना डोळे उघडे ठेवतो. सगळं उलटं सुलटं. कारण का, ध्यान करताना लोक मोबाईल चालू ठेवतात आणि ध्यान करताना बेल वाजली की कुणाचा मोबाईल आला आहे ती कॉलर आय डी पाहतात. ध्यान बाजूला राहिलं, बोलतात, तो विषय संपला. देवासमोर जातात, रांगेत उभं राहतात, देवासमोर डोळे बंद करून दर्शन घेतात. देवाचं रूप डोळे भरून पाहत नाहीत. हे सगळे उलटे प्रकार चालू झाल्यामुळं जो आनंद मिळायला पाहिजे भक्तीमध्ये तो घेतला जात नाही. म्हणून भक्ती करताना उघड्या डोळ्यांनी आणि स्मरून करायला पाहिजे. देवाचं दर्शन डोळे उघडे ठेवून घ्यायला पाहिजे आणि ध्यान करताना डोळे बंद करून ध्यान करायला पाहिजे. पण हे आयुष्य संपतं तरी या गोष्टी लक्षात येत नाहीत. चप्पल घालायलाच पाहिजे. एखादा काटा टोचला, एखादं काच लागली तर आयुष्यभर तो पाय बाद होतो. आणि विशेष म्हणजे कोणत्याही ग्रंथामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या नाहीत तरी लोक करतात. कोणत्याही ग्रंथात असं सांगितलं नाही की तुम्ही उपवास करा म्हणजे खाऊ नका, असं कुठेही उल्लेख नाही. महिलांनी गुरुचरित्र वाचू नये असं कुठं सांगितलं नाही. उलट ग्रंथात सांगितलं आहे गुरुचरित्र अंतःकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. ध्यान डोळे बंद करून करा हे महत्त्वाचं आहे. पण लोक डोळे उघडे ठेवतात, डोळे बंद करून दर्शन घेतात. खरं म्हणजे डोळे उघडे ठेवून दर्शन घ्यावं असं दत्तप्रभूंनी सांगितलं आहे. स्मरण मात्रेनं संतुष्ट. आणि एका ठिकाणी सांगितलं आहे, मी ते बऱ्याच वेळा सांगतो, देवा तुझे गोड रूप डोळे भरून पाहते किंवा पाहतो, जन्मोजन्मीची पाप जळून राख होऊ दे, माझ्या कुटुंबाला सुख शांती समाधान आनंद प्राप्त होऊ दे किंवा आशीर्वाद दे. या गोष्टीच फक्त आपण देवाला सांगायचा अधिकार आहे. पण लोक देवाला नवस म्हणून जातात. नवस या शब्दाचा अर्थही कळत नाही आणि देवाला नको ते सांगतात, नको ते मागतात. पण ते देण्याचा अधिकारसुद्धा परमेश्वराला नाही. तुमचं तुम्ही मिळवायचं असतं, तुमचं तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे असतात आणि हा प्रयत्न परमेश्वराला स्मरून केल्यानंतर त्याची फलप्राप्ती होती. पण आपलं सगळं उलटं चाललं आहे. लोकांचं अध्यात्म नारळ हार पेढे गर्दी गोंधळ याच्याशिवाय काही नाही. नवस ही क्रिया ते कर्मकांड याच्यामध्ये आयुष्य जातं, वेळ जातो. पण जे क्षणात प्राप्त व्हायला पाहिजे त्याच्यासाठी विनाकारण आयुष्यातले अनेक वर्ष खर्च होतात, कमवलेला अनेक पैसा खर्च होतो. परंतु सहज प्राप्ती नामस्मरणात आहे. आणि नामस्मरण कोणत्याही देवाचं करा, मनापासून करा. देवाचं दर्शन डोळे उघडे ठेवून त्यांनी आपल्याकडं पाहायचं. त्याचं आपण ब्रह्मांड नायकाचं रूप आपल्या डोळ्यांनी डोळे भरभरून पाहायचं, डोळ्यात ते साठवून ठेवायचं. ध्यान करताना 1 मिनटं 2 मिनटं मोबाईल बंद, लाईट बंद, शांततेत देवासमोर बसून नामस्मरण करायचं, ध्यान करायचं. चप्पल घालायलाच पाहिजे, भरपूर खायलाच पाहिजे. असे जर आपण जे विधी आहेत, उपक्रम आहेत ते केले तर परमेश्वराची प्राप्ती तर होईलच होईल. थोडा वेळ लागेल, परंतु आपल्या जीवनाला एक वळण मिळेल. आणि जीवनाचं वळण म्हणजे आपल्या हातून सत्कर्म घडतं. सत्कर्म घडलं तर वाईट होत नाही, वाईट केलं नाही तर प्रारब्धात नोंद होत नाही. जे जे तुम्ही चांगले कराल ते तुमच्या आयुष्यात आता बरं वाटेल, त्यानंतर त्याही बरं वाटेल. पण वाईट झालं तर यातना खुद्दपणे सहन होत नाहीत. कुठेतरी एका दवाखान्यात तुम्हाला ॲडमिट करतात, कोणतरी केअरटेकर ठेवतात. जवळचे जवळ येत नाहीत, जवळचे लांब जातात आणि नंतर वाटतं की अरे रे आपल्या हातून आपण काहीच आयुष्यभर चांगलं केलं नाही. म्हणून हे चांगलं व्हावं असं वाटत असेल तर आजच आपले नियम बदला आणि विचाराने जीवन जगा. चांगला विचार केला
तुमच्या आयुष्यात सगळं चांगलंच होईल आणि चांगलं व्हावं यासाठीच या व्हिडिओच्या माध्यमातून चांगले विचार देण्याचा प्रयत्न आहे. आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा आणि जे दुःखी कष्टी आहेत त्यांना सोप्यातलं सोपं मार्ग दाखवण्यासाठी हे व्हिडिओ फॉरवर्ड करावेत अशी आपणास विनंती करतो. नमस्कार.